मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करून यावं, वेळ तारीख ठरवून घ्यावी। वेळ तारीख ठरवल्यावरही निघताना पुनश्च फोन करावा, कारण की पुष्कळसे जण तारीख ठरवतात, वेळ ठरवतात आणि त्या दिवशी येत नाही। मग मी अडकून बसतो आणि इतर लोकांचे सेवेचा लाभ ते वंचित होतात। म्हणून हे लक्षात ठेवा, आपण निघताना जे मोबाईल करतील त्यांच्यासाठी मी हजर राहील, अन्यथा नाही। माझ्यामार्फत कोणीही मार्गदर्शन करत नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। अनेकदा दौरे असतात, वेळ तारीख वार निश्चित नाही। यंत्रसिद्धी वाटप सुरू झालेली आहे, काहींना मिळत नाही आहे। याच्यासाठी ज्यांना यंत्रसिद्धी हवी आहे त्यांनी अगोदर मोबाईल करावा, मग मी माहिती देईल त्याप्रमाणे त्यांनी कार्य करावं। असो, आजचा व्हिडिओ हा उज्जैन क्षेत्रीचा आहे। 9/2/2026 वार सोमवार आणि रात्रीचे 10:20 होत आहे। आज तिसरा दिवस आहे आज उज्जैन क्षेत्रीचा। कार्य खूप वाढलेलं आहे, व्याप वाढत आहे। त्यानुसार अस्वस्थता राहते। आज दवाखान्यात जावं लागलं, सलाईन घ्यावी लागली आणि आता 2 दिवस झाले व्हिडिओ केला नाही, मार्गदर्शन झालं नाही, म्हणून बरंही वाटत नाही आहे मनाला। म्हणून आज अस्वस्थ असताना आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। उज्जैन क्षेत्री त्या येत होत्या निर्मलाबाई। बहुसंख्य कार्य माझं ते करत होते, परंतु वर्तमान स्थितीत एकटा आहे, आरोग्य नीट नाही। उज्जैन क्षेत्रीचे प्रताप स्टोअरचे मालक ते माझी देखभाल करत आहे आणि व्हॉट्सअपवर बातमी टाकल्यामुळे त्यांनीच ती टाकली। मोबाईल त्यांच्याजवळच होता आणि मग सारख्या लोकांची मला त्याच्याकडे विचारणा झाली। मला इतकं त्यांचे विचारण्याचे बोल, प्रत्यक्ष बोल, व्हॉट्सअपवर निवेदन, मला ते औषधापेक्षा हे अमृत समान ठरणार आहे। आपल्या सदिच्छा शुभेच्छाच्या साठवणुकीवरच मी माझं जीवन आयुष्य पुढे चालत आहे। आजचा विषय भाग 2, शेंडीचं महत्त्व। शेंडीचं महत्त्व आपण त्या दिवशी पहिल्या भागात बघितलं, ते तात्कालिक होतं, तो टेलर होते ते। आज आपण शास्त्रीय पद्धत बघणार आहोत, शेंडीचं महत्त्व काय आहे। तो पहिला भाग प्रसारित झाल्याबरोबर मला इतके अनेकांचे फोन आले, कारण म्हणे आज अनेक जण शेंडी वाढवायला लागलेले दिसत आहे रस्त्याने। पूर्वी फार थोडे लोक होते, मध्यंतरीच्या काळात तर शेंडी नव्हतीच, दिसेनाशी झाली होती। असा हा विशेष आज तरुण वर्ग शेंडी ठेवायला लागलेला आहे।
परंतु एकानेही शेंडीचं महत्त्व सांगितलेलं नाही. ना वर्तमानपत्रात, ना मासिकात, ना व्हिडिओमध्ये, ना टी व्हीमध्ये, ना कोणी पंडित पुजाऱ्यांनी, कथा प्रवचनकारांनी कोणी दिलेलं नाही. तर मी असा अनोखा विषयाला हात घातला. मला तर अनेकांनी सांगितलं की तुमची बुद्धी काय आहे, चौफेर विषय तुमच्या मनामध्ये बुद्धीमध्ये साठवलेले आहेत. कौतुक केलं अनेकांनी. सर्वांना मी सांगू इच्छितो, ही जी बुद्धी आहे ही मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी दिलेली आहे. त्यांचं नाव घेतल्याशिवाय कार्य सुरू करत नाही मी. इथे पूजापाठ सुरू आहे, व्हॉट्सअपवर टाकलेला आहे पूजापाठ. तर शेंडीचं महत्त्व इतकं अद्भुत आहे, हा विषय गहन आहे. वास्तविक पाहता आपण जी कृती करतो त्याची माहिती आपल्याला हवी, परंतु आता माहितीच कोणाला नाही. लोटाभर जल सब समस्या का हल, एवढे सांगून मोकळे झाले. पण जल म्हणजे काय, लोटा म्हणजे काय, आणि पाणी कष्ट कुठे टाकायचं महादेवावर, याविषयी काहीही माहिती नाही. मी अनेकांच्या लोट्यातलं पाणी बघतो. माझ्या दारावरूनही कार्यालयाच्या बाजूला लोकही सकाळी उठले की लोटा घेऊन चालले. त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यात बदल होताना दिसत नाही. पहा, माणूस ऐकायलाच तयार नाही, कारण स्वतःला ती आकलन करण्याची बुद्धी नाही. दुसरा सांगतो तो कोणत्या बुद्धीने सांगतो, त्याच्या बुद्धीचं लाखो लोक जमतात, याचा अर्थ काय? शून्यवत. आताच एकाने सांगितलं की या महिन्या 2 महिन्यामध्ये तिसरं महायुद्ध सुरू होणार आहे. या महिन्यामध्ये 2 महिन्यात काय 2026मध्ये पण तिसरं महायुद्ध सुरू होणार नाही. ज्योतिषशास्त्राचा नीट आकलन आपण जर केलं तर पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि भारत अंतर्गत जे महायुद्ध झाले पाकिस्तानशी चीनचे, मी 2025ला सांगितलं होतं. सगळ्यांनी सांगितलं युद्ध होईल, अणुबॉम्ब सुटतील, पाक व्याप्त काश्मीर घेऊन घेईल. पण मी म्हटलं हे नुसते फुसके फटाके आहे. 25 तारखेला सगळे विझले जातील, हे नाटक आहे. तरुण भारताच्या संपादकांनी चव्हाण जोशी यांनी माझी मुलाखत घेतली होती. त्यावेळी अनेक आले होते. मला सगळ्यांनी नकार दिला, पण मी माझ्या बाजूला ठाम राहिलो. आणि खरोखरच ते फुसके फटाके निघाले आणि युद्ध पण नाही, कारण ते युद्धच नव्हतं. ज्योतिषशास्त्राला ते असल्या गोष्टी मान्य नाही. म्हणूनच तिसरं महायुद्धाची कल्पना जर कोणी करत असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. तिसरं महायुद्ध होतच नाही. 2026च्या अखेर पावेतो. गोळाबेरीज करून भविष्य सांगणं याला भविष्य नाही म्हणत. आता एका वर्तमानपत्रामध्ये साप्ताहिकमध्ये येते हस्तरेषाबद्दल. आता ते हस्तरेषाबद्दल पुढचं नाही सांगितलं जात, मागचं सांगितलं जाते. भविष्य पुढचं सांगायला हवं, मागचं काय सांगतात? मागचं घ्यायचं, आताचं घ्यायचा गोश्वारा आणि नंतर मग पुढची भविष्यवाणी करायची. राम मंदिर बांधणार कोणत्या तारखेला, कधी बांधणार, 2 वर्षापूर्वी सांगितलेली गोष्ट मी लिखित आहे पेपरमध्ये. 25च्या महायुद्धाची घटना पण लिखित आहे, व्हिडिओ पण आहे.
सोन्या चांदीच्या भावाबाबत अगदी 2030 भाव तर भाव मी वर्तवलेले आहे. आणि ही गोष्ट मी 20 वर्षापूर्वी दैनिक दिशावर व्यापार पुणे यांच्या वर्तमानपत्रातून लिहिलेली आहे की 2025-26ला काय भाव येतील पाहून घ्या तुम्ही. ज्या कोणांना तेजीबंदीची भविष्यवाणीचं मार्गदर्शन हवं असेल त्यांनी मात्र संपर्क साधावा. दर महिन्याची भविष्यवाणी आम्ही देण्याचा प्रयत्न त्यांना करणार आहोत. ज्या कोणाच्या वस्तूची हवी असेल सार्वजनिकरित्या आम्ही देत असतो. त्याच्यामध्ये सोने, चांदी, ज्वारी, धान्य, डाळी आणि इतर धातू जसं जसं ग्रहमान असतील त्याप्रमाणे ज्यांना आवश्यक असेल त्यांनी मागणी करावी. 98-500-1555-8 या मोबाईल नंबरवर. शेंडीचं महत्त्व. आता स्त्रिया काही शेंडी ठेवत नाही. त्यांची सगळे केस लांब असतात. पुरुषांना केस कापावे लागतात. पद्धत आहे, रूढी आहे, परंपरा आहे. साधू संत वाढवतात. आणि याच्यामध्ये आजूबाजूचे केस बारीक आणि मध्ये एक शेंडी अशी ठेवली जाते. काहींचं गोल चक्र करतात आणि बाजूवर काही केस ठेवत नाही, अशी पण शेंडी असते. काही प्रांतात अर्ध कापतात केस, अर्ध राहू देतात, अशी पण शेंडी असते. कोणी डावीकडे असते, कुठे उजवीकडे असते. शेंडीचे विविध प्रकार आहे. शेंडी वीतभरच्या वर झाली की त्याला गाठण मारावी असं शास्त्र आहे. लोंबकळून ठेवू नये. आणि शेंडी विंचरावी. शेंडी जे ठेवतात त्यांना रोज स्नान करणं भाग आहे, आवश्यक आहे. सायंकाळचं स्नान करणं पण आवश्यक आहे. खरं तर इतर पदार्थ अखाद्य खायलाही नको. ज्यांच्या घरात आईवडील आहे अशा मुलांनी शेंडी ठेवणं अग्रक्रम आहे. किंवा आईवडिलाविषयी प्रेम आहे खरोखर मनातून, सांस्कृतिकरित्या. म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ती माणसं, ती मुलं शेंडी ठेवू शकतात. घरात आईवडील नाही आणि मग शेंडी ठेवण्यात अर्थ नाही. त्याला काही संस्कृतीची बांधिलकी गरज नाही. मग कशाला शेंडी ठेवायची? घरी आईवडिलांना ठेवतात आणि तुम्ही तीर्थयात्रा करता, खाटूश्यामला जातात. आता खाटूश्यामला जाणारे लोक पहा, सिहोरला चालले. खरी संस्कृतीची ओळख करून मग तीर्थयात्रा तुम्ही करायला हव्या. आपल्याकडे तुम्ही आईवडिलाला घरी ठेवलं तर देव तुमच्याकडे ढुंकूनही पाहणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. कोणीही धावून येणार नाही पाठीशी. वर्तमानपत्रात तुम्ही पाहतात, यात्रा करून आले, अपघात झाला, ॲक्सिडेंट झाले, मृत्यू पावले, गाडीला आग लागली, 4 धामला किती लाखो लोक मेले. हा का घडते हे बघा तुम्ही. ज्या वेळेला 2 व्हीलरचा अपघात होतो, ज्यावेळेला 4 व्हीलरचा अपघात रस्त्यावर होतो, हायवेवर होतो, त्यावेळेला नोंदणी करा तुम्ही. एक संशोधन, माझा दावा नाही, वादा नाही. ही जाणारी मुलं जी आहे हौशेमौजे करतात, ट्रिपला जातात. काही देवाच्या नावाने जातात, पण देवाच्या नावाने खरं कितपत जातं कोणास ठाऊक. जेवढा प्रवासाला वेळ देतात तेव्हा मंदिरात तितका वेळ देतात का हे शोधून काढा. त्या गावात राहण्याचं देतात का हे. खाणं पिणं मौज करणं, मित्राला घेऊन जाणं, मैत्रिणींना घेऊन जाणं आणि आईवडिलांना घरी ठेवणं. कधीही देव पावणार नाही. तुम्ही तिथे गंगेत बुडून राहिले तरी पाप धुतलं जाणार नाही. असं विषयांतर होतेच. आपण शेंडीकडे वळूया. शेंडी
सनातन धर्मीय शेंडीचे रहस्य. शेंडी म्हटली की चाणक्य ऋषींची आठवण सर्वांना येते. प्रण पूर्ण केल्याशिवाय शेंडीला गाठ मारणार नाही, ही त्यांची भीष्म प्रतिज्ञा होती आणि ती पूर्ण त्यांनी केली, ह्या इतिहासात साक्ष आहे. म्हणजे शेंडीचं महत्त्व पाहून घ्या, किती पुरातन आहे. भारतीय संस्कृतीचे एक मानदंड पुरुषाच्या डोक्यावरची शेंडी होती. ऋषीमुनींची पुजारी मंडळींना तर पूर्वीच्या काळी शेंडी ठेवण्याचे बंधनच होते व इतर जातीय पंथीय लोकसुद्धा शेंडी राखत होते. आजच्या वर्तमान स्थितीत शेंडी ठेवण्याची प्रथा ही फार कमी झालेली आपणास बघायस मिळत आहे. तरी पण वर्तमान स्थितीत थोडीशी शेंडी ठेवण्याची प्रथा वाढत पण आहे. तरी पण पुजारी मंडळीच्या डोक्यावर शेंडी आज बघायला मिळते. बजरंग दलाचे बहुसंख्य कार्यकर्ते डोक्यावर शेंडी हलताना आपण बघत आहोत. ही कार्यकर्ते मंडळी 20-30च्या वयाचं असून सुद्धा न लाजता अभिमानाने शेंडीची जोपासना करीत असतात. कौतुक आहे त्यांचे. अशा या शेंडीचे महात्म्य काय आहे, त्यातील रहस्य कोणती आहे, याविषयी आज जनमानसात विशेष अशी काहीही माहिती नाही. तसबरही माहिती नाही असंच म्हणायला हवं. शेंडी विस्मृतीत जाण्याचा धोका मात्र निर्माण झालेला असताना वर्तमान स्थितीत मात्र शेंड्या किंवा शेंडी दिसू लागलेली आहे. अनेक वाचकजण म्हणतील की ही शेंडी ठेवली तर काय होते आणि न ठेवली तर काय आहे. परंतु शेंडीचे महत्त्व आपल्याला जाणण्याशिवाय किंवा कळण्याशिवाय आपल्याला कळणार नाही. शेंडीला शिरपा, चुडा ही नामकरणं पूर्वीच्या काळी होती. शिरपा आणि चुडा. शेंडी ठेवण्याचा प्रकार देखील अनेक बघावयास मिळतो. डोक्यावरील जो उंच भाग असतो त्या ठिकाणी शेंडी असायची. शेंडीच्या स्थानात बदल नव्हता, कुठल्याही स्थानात. शेंडीच्या पद्धतीत बदल आजही पाहायला मिळतो आणि पूर्वी पण होता. डोक्यावरील पाठीमागची बाजू, मान या ठिकाणचे लांबसर केस, म्हणजे ही काहीचे करंगळी इतके जागेची साठी केस ठेवले व काहीचे अंगठ्या एवढे जागेवरील केस वाढवणे, कमी केस लांबसर असलेली त्यास गाठ मारण्याची पद्धत होती. जास्तीच्या केसाची गाठ मोठी दिसायची. शेंडी व्यतिरिक्त केस ठेवण्याची पद्धत पूर्वी नव्हती. सरळ गोटा करण्याची पद्धत होती. चमन गोटा केला की शेंडी ठेवावीच लागेल असा एक दंडकच पूर्वी असायचा. जे उच्चवर्णीय समाज होता त्यांच्यामध्ये शेंडी, भोवतालचे गोलाकार केस, पाव इंच उंचीचे बांगडीच्या आकारातील वर्तुळ, त्याच्यामध्ये शेंडी वाढवली जात होती. असल्या शेंडीची पद्धत आपणात इतिहासकालीन नाटकात अथवा धार्मिक नाटकात बघावयास मिळतात व त्याच शेंडीमुळे नाटकातील प्रसंग इतिहासकालीन वाटू लागतात. 16 संस्कारात चुडा संस्कार फार महत्त्वाचा आहे. चुडा संस्कार म्हणजे शेंडीचा संस्कार. प्राचीन काळात देखील पुरुष मंडळी शेंडी ठेवीत असत. त्याची साक्ष प्राचीन ग्रंथातून आपल्याला पाहायला मिळते. परस्पर अश्वलायन, वैश्वासन, शैधासन, अग्निवंश, आपस्तंभ, जेमिनीय आदी ग्रंथात शेंडीबाबत विस्तृत वर्णन आढळून येते. अर्थे नमे करी स्वास्थितशिख पंचशिखो वा यश्ये वैश्या कुलधर्मा स्यात् यथार्षी शिरवा निदधाती नैके. चुडाकर्म म्हणजे शेंडीविधी. सर्व बाजूला केस मुंडन करून शिखा कायम ठेवण्याचा दंडक शास्त्राने सांगितलेला आहे. शिरमध्ये मुख्य एका शिखा अनाच्छ पार्श्वती भांगे स्थिती यथा कुलाचार प्रवर संख्या या शिखा चुडा समर्थ कार्य हे धर्मसिंधू ग्रंथकारांनी सांगितलेले लिहून ठेवलेले आहे. डोक्यावरील शिखारावरील राखलेले केस हे शिखा आहे म्हणजे शेंडी आहे. वशिष्ठ गोत्र मंडळी मध्य शिखाचे दक्षिण भागाकडील केस वाढवीत आणि कश्यप मध्यभागी किंचित सोडून अगलबगल आजूबाजूचे केस वाढवीत. त्याला हे शेंडीच म्हटले जायचे. या शेंडीच्या ठेवणीवरून देखील गोत्र ओळखले जात असायचे. मौंज बंधनात देखील शेंडीचे महत्त्व बालकास शिकवले जात होते.
मौंजबंधन करणाऱ्या बालकाला बटू असे म्हटले जात। निर्णय हिंदू आर्य धर्मातील कायद्या ग्रंथकाराचे देखील मौंजबंधनाबद्दल पुढील उल्लेख केलेला आहे। पूर्वीची जी पद्धत होती, सामाजिक कौटुंबिक धर्मातील पद्धत होती, ती फार उच्च कोटीची होती। म्हणजे राहणीमानावरून, त्याच्या पद्धतीवरून धोतर एक काष्टी आहे का दोन काष्टी आहे, पुढच्या मिऱ्या कशा आहे, याच्यावरून ते कोणत्या शाखाचे ब्राह्मण आहे हे ओळखले जायचे आहे। आज ती पद्धतच राहिलेली नाही आहे, सगळे पाश्चिमात्य सुटाबुटात राहिलेले। आता या ठिकाणी भारतीय संस्कृती कुठे राहिली मग? 99.99% लोक सूट पॅन्ट घालतात, बुशर्ट घालतात, मग भारतीय संस्कृती आहेच कुठे? भारतरत्न सरकार देते आणि भारतरत्न स्वीकारताना जी माणसं दिसतात ती भारतीय संस्कृतीत दिसतात का? मुळीच नाही। मग भारतरत्न हा किताब कुठे राहिला आणि मग त्यांची ओळख कशी आहे? भारतीय संस्कृतीत न राहणारे लोकांना भारतरत्न देतात, याविषयी काय म्हणावे? प्रश्नचिन्ह। असो, तासामध्ये शिख वर्जपूर्णपणे दफन कार्य व शेंडीशिवाय केलेले पूजन कार्य व्यर्थ जाते, असे देवल स्मृती व व्यास स्मृती ग्रंथात उल्लेख केलेला आहे। विना यच्छिताशक कर्म विना यज्ञोपवीत कम राक्षसत सिद्ध विद्ये समजता निष्फला क्रिय। शेंडी व यज्ञोपवीत म्हणजे दानवेशिवाय केलेली सर्व कार्य ही राक्षस कर्म म्हटली जातात। पहा, धर्मग्रंथात हा उल्लेख आहे। जर आपण हिंदू धर्म शिक आहे तर तुम्हाला हिंदू धर्माचे नियम पाळणे गरजेचं आहे। इस्लाम मुस्लिम आपण आहात तर इस्लाम धर्मीय कुराणाला बांधिलकीवरूनच आचरण करत असताना आजही दिसतात। जैन धर्माप्रमाणाच्या पद्धतीप्रमाणेच वागतात, परंतु हिंदू संस्कृतीमध्ये असणारे हिंदू बांधव, हिंदू स्त्रिया या भारतीय संस्कृतीपासून किती दूर गेले हा एक शोधण्याचा विषय आता राहिलेला नाही आहे, कारण सर्वच तसे झालेले आहे। पातळ होतं, पातळ गेलं, साडी आली, साडी गेली, त्याच्यानंतर ड्रेस आले, ड्रेसानंतर आपल्याला पुढे काय आहे हे आपण बघतच आहोत। आता डोक्यावरचा पदरही गेला आणि ड्रेसवरचे ओढणी पण गेली। ओढणी बाजारात मागायला गेले तर तो दुकानदार म्हणतो ओढणी मिळत नाही, आता गेली, संपली म्हणतो। पातळ मिळत नाही, धोतर मिळत नाही, एखाद्या दुकानात मिळते। इकडे भारतीय संस्कृती विश्वगुरू आणि वागणं मात्र शून्य। शेंडी ठेवल्यामुळे माणसामध्ये सात्विक विचार प्रेरित होतात, त्याच्या हातून सत्कर्म अधिक घडतात, यामुळे पुरुषार्थात वाढ होते, परंतु त्याचे नियंत्रण शेंडीला गाठ मारण्याने केले जाते। संसार सक्षम, संसारप्रियता या शेंडीमुळे आपणास लाभत जाते। शेंडीमुळे चेहऱ्यावर ब्रह्मतेज साकारले जाते, हे तेज आपण पूर्वीच्या लोकांच्या मुखदर्शन करताना आपल्याला दिसते। आजही वृद्ध मंडळीकडे बघितले तर सृष्टीचा आपणास भास होतो। इतिहासकालीन बाजीराव पेशवा आठवा, पुरुषार्थाचे खरे दर्शन आपणास होते। आजही काही साधू संत महात्मे शेंडी ठेवून आहे, त्यांची चर्या बघा, त्यांचे तेजोमय वलय बघा, आपल्याला ते दिसलंच। या शेंडीमुळे बुद्धिमत्ता वाढत जाते। पूर्वीच्या काळी गुरुकुलातील बहुसंख्य नव्हे तर सर्वच बालके शेंडी राखत होती। शेंडीचे ठिकाणे ब्रह्मठिकाण मानले जाते। त्यावेळील केसद्वारा ब्रह्मकेंद्र उद्दीपित होऊन हा माणूस राहतो, तो राक्षस होत नाही, जनावर होत नाही, असभ्य कृती करत नाही, निकृष्ट आचार तो करत नाही, शुद्ध आचरण त्याचे अस्थायी असते। भोगवादी संस्कृतीचे रक्षण ही छोटी करीत असते, म्हणून पूर्वीच्या काळी बलात्कार, अत्याचार आपणास नाममात्रही बघायला मिळत नाही। नदी तलावर लहानापासून मोठेपर्यंत स्त्रियावर्ग नाणी धुणी करत असायच्या, परंतु छेडखाणीचे प्रकार त्या काळी घडायचे नाही।
रानावनात, नद्यात, तलावात होते, परंतु कुठेही बलात्काराच्या घटना त्या काळी घडलेल्या नाही. हे सत्य आहे. म्हणजे शेंडी ठेवण्यामागेचे रहस्य किती मोलाचे आहे हे आपणास समजेल. भारतीय संस्कृतीतील आचरणमूल्य किती श्रेष्ठ आहे, मानवास किती उपयुक्त आहे हे नाममात्र शेंडीचे महात्म्यावरून आपणास सहज कळेल. आजही विज्ञान तुम्हाला सांगते, संपूर्ण शरीरावर नियंत्रण मेंदूचेच असते आणि म्हणून हे शेंडी मेंदूच्या भागावर कार्यरत असते. हिंदी संस्कृतीचे पुरस्कर्ते, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, हिंदू राष्ट्र निर्माण करणारे राजकीय पुढारी, मंत्रीगण किती जण शेंडी ठेवतात पहा बरं. दुर्बिणीतून पाहिले तर एकही दिसणार नाही. मार गप्पा, हिंदू धर्माच्या गप्पा, आरोळ्या ठोकण्याच्या आणि मात्र सुटाबुटात राहणे. इतर अखाद्य वगैरे तर आहेच, पण आणि शेंडीचं महत्त्व नाहीच. कुठे ही हिंदू संस्कृती आहे, कुठे दिसते यांच्यामध्ये? काय ठेवणार लोकांपुढे आदर्श? असो, शेंडीचा भाग हा ब्रह्मकेंद्राचा भाग आहे. त्यावरील बांगडीच्या आकारातील वाढलेले केस हे ब्रह्मकमळ आहे आणि या ब्रह्मकमळातून शेंडी रूपात वाढलेले केस हे ब्रह्मदल आहे आणि या ब्रह्मदलात साक्षात ब्रह्मदेव विराजमान आहे. डोक्यावरील इतर केस काढून टाकलेला केसविरहित भाग हा समुद्र आहे. स्नानविधी करताना टाकलेले पाणी यावर उधळले जाते. या समुद्राच्या लाटा आहेत. या लाटामुळे मेंदूची कार्यशक्ती वाढत जाते. या सदैव नित्य रोज स्नानाने वाढत जात असतात. यामुळे डोकेदुखीचे विकार, अर्धदिशीचे विकार होत नाही. खास करून पॅरालिसिससारखे विकार होत नाही. पूर्वी हे विकार आपणास बघायला देखील मिळत नव्हते. यामागील कारण देखील ही शेंडीच आहे. ही शेंडी मेंदूचे कार्यावर नियंत्रण ठेवते. सुचारू पद्धतीने कार्य करीत असल्यामुळे शरीर आरोग्य संपन्न राहते. पूर्वीच्या काळी माणसे कमरेखाली तेवढी वस्त्र वापरायची. कमरेच्या वर वस्त्र नसायचे. अर्धा भाग उघडा असायचा. थंडी, वारा, ऊन, ताण सर्व काही सक्षम राहत होते. अशा या शेंडीच्या रहस्यामुळे खरोखरच शेंडीची जरुरी आस किती आहे हे आपल्याला समजायला हवे. सात्विक आचार विचार आपल्याला हवे आहेत का? तर शेंडी जरूर ठेवा. आजच्या विकृत, बलात्कारी, अत्याचारी मानवास सुसंस्कृत बनवणारी शेंडीची गरज आहे. पुरुषस्य से शिरकमले ब्रह्मकेंद्रे, शिरपा उत्पते ब्रह्मकमले उद्दीपते, चोटी धारणे आचार विचार मनशुद्धते, चूडा गंठते वासना त्यज्यते ब्रह्मदेव स्मरते, काया वचा मना आत्मा ईश्वर स्वरूपे. पहा किती सुंदर वचन आहे. तथाकथित बुद्धिवादी मंडळी शेंडीचे महत्त्व मानणार नाही, परंतु काही मागील इतिहासकाळातील माणुसकीची संस्कृती खोटी ठरवता येणार नाही. आजच्या भारतातील बेताल अत्याचार, बलात्कार, व्यभिचार होणाऱ्या वाढणाऱ्या या घटना चिंतनीय आहे. परंतु पूर्वीच्या भारतात संस्कृतीत शुद्ध आचरण होते. तेच आज पुनरपी जीवित करायला हवे. हा लेख दिवाळी अंकात आलेला आहे. विश्वज्योतीचे आचार्य पंडित सुरेशराव बोरकर गुरुजी, म्हणजे मीच. शेंडीचे महत्त्व फार महत्त्वाचं आहे. आचरणसुद्धा महत्त्वाचं आहे. आपण पूर्वी बघत होतो, गुरुजी गुरुजींसारखे दिसत होते, पुढारी पुढारीसारखे दिसत होते, नेता नेतासारखा दिसत होता. परंतु आज नाही दिसत. आज कार्यकर्ते पण सैरावैरा धावणारे. रामाच्या मिरवणुकीमध्ये, गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये, इतर सणावाराच्या मिरवणुकीमध्ये किती लोकांच्या डोक्यावर शेंडी आपल्याला उडताना दिसते. एखादा संघटनेचा अध्यक्ष असला तर त्याने ते तत्त्व, त्या हिंदू धर्माचं तत्त्व त्याने पाळलं पाहिजे, पोशाखासहित, आचरणासहित. हिंदू धर्माचा पक्ष तुमचा आहे तर मग त्याप्रमाणे त्यातील राज्यकर्त्यांनी सुद्धा राहायला पाहिजे. आहे सगळे विदेशी आणि भारतरत्न. कसं काय मला तर हसायला येते अशी या बाबतीत. आता तिकीट वाटवामध्ये तिकीट कोणाला मिळते, काय मिळते हे पाहायला गेले तर आता डोळे लावलेच बरे असे आमच्यासारख्यांना वाटते. उघडी नागडी फिरणारी मुले मुली यांना तिकीट, खासदार, आमदार आणि काही मंत्रीगणसुद्धा. शाळेमध्ये आता शाळा कशा राहिलेल्या आहेत.
मराठी शाळा तर बंद झाल्या. इकडे मराठीचा अभिमान बाळगा, मराठीला दर्जा दिला गेलेला आहे ना, मराठी शाळा काही नाही. कसं काय आहे, लोकांसमोर मांडतात, लोकही ऐकतात. मराठीला दर्जा दिला आहे, पण मराठीच्या शाळा बंद केल्या याबाबत कोणी ओरडत नाही. असं दुनिया चालणार आहे. आणि या दुनिया चालण्याच्या वेगामध्ये धर्माचं काय होणार आहे, संस्कृतीचं काय होणार आहे, ही एक पुन्हा चिंतनीय बाब डोळ्यासमोर उभी राहते. मोगलाचं आक्रमण झालं तरी हिंदू धर्म संपला नाही, किंवा संस्कृती संपली नाही, आचारविचार संपले नाही. ब्रिटिश असले तरी आचारविचार संपले नाही. त्यानंतर मात्र अलीकडच्या काळामध्ये आपण पोशाखही घेतले, स्त्रियांचे, मुलींचे, मुलांचे, पुरुषांचे. याविषयी न बोललेलं बरं असं आता वाटायला लागलेलं आहे. घरातलं आचरण सुद्धा आता बदलू लागलेलं आहे. घरातले लोकसुद्धा ऐकायला तयार नाही आज. पूर्वी मोठ्यांचा मान होता. गुरुजी रस्त्याने चालले तर बालकं दूर जात. एखादा पुजारी जात असताना मात्र सर्वजण खाली नतमस्तक होत होते. आता तर तसं नाहीच. आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा मान किती होता. बंगळीवर ज्येष्ठ श्रेष्ठ झुलत होते, मार्गदर्शन करीत होते, आणि त्यांची आज्ञा पाळली जात होती. ते हुकूम नव्हते, ती हुकुमशाही नव्हती. कुटुंबाला धरून ठेवणारं ते एक कायद्याचं सूत्र होतं. आज ते विस्तारच झालेलं आहे. आणि ह्या विस्तारच झालेल्यामुळं एक असं होणार आहे की पुढची पिढी आणि त्याची पुढची पिढी शून्य. जसं वातावरण असलं, काश्मीरच्या वातावरणात राहणारी माणसं, भारताच्या वातावरणात राहणारी माणसं, म्हणजे भारताच्या इतर भागात, महाराष्ट्रात वगैरे दक्षिण भारतात राहणारी माणसं, सगळे शारीरिकरित्याही वेगळे आहे, मानसिकरित्याही वेगळे आहे, आणि पोशाखात ते व्यतिरिक्त आहे. पोशाखसुद्धा फार महत्त्वाचा आहे. पोशाख तुम्ही जसा घालाल तसे विचार सुचतात, आणि तसंच येते. आज पुरुषार्थ हरलेला दिसतोय. विज्ञानसुद्धा सांगतं याच्यापुढे पुरुषार्थ शून्यवत होणार आहे. आता पुरुषार्थ शून्यवत झाल्यावर मग काय होणार, तर बेसुमार मुलींची संख्या वाढणार आहे. हे विज्ञान सांगत आहे, मी नाही सांगत आहे. आणि त्यामध्ये मग आज जे मुली म्हणतात की आम्हाला सासू सासरे नको, आता तेव्हा ते काय म्हणतील, हा एक प्रश्न जशाच तसंच परतफेड होणार आहे. कारण त्याच तऱ्हेने गती चालली आहे, घराघरामध्ये चालली आहे, कुटुंबामध्ये चालली आहे, समाजामध्ये चाललेली आहे. जे ऐकणं, मान मर्यादा या ज्याच्यापासून जे घर दूर जाते ना, ते नष्ट व्हायला काही फारसा वेळ लागत नाही. माणसं ओळखण्याचे काही परीक्षा असतात. घरासमोर अंगण झाडलेलं आहे का, स्वच्छ आहे का, रांगोळी काढलेली आहे का, सडामार्जन झाला आहे का, घरात कोणी अनाहूत व्यक्ती आली, माणसं आली तर पाणी प्रथम दिलं जाते आहेत का, त्याला विचारलं जात आहे का, विचारणा करला जात आहे का, की त्यांच्या समोरून सरळ निघून जाता येत आहे. कुठून आले, काय आहे, आई मावशी, आमच्या बाबांकडे काम आहे का, आमच्या आईकडे काम आहे, सासूंकडे काम आहे. बोलण्यात चालण्याचं काहीच नाही. काही तर असं आहे की आपल्या जाती सोडून इतर जातीकडे वळणारे लोक आहे.
आपल्या जातीत लग्न असलं तर त्या जातीकडे जात नसताना दुसरीकडे जातात. अरे आपल्या मुलांचं लग्न करायचं आहे, मुलींचं लग्न करायचं आहे पुढे 2-4 वर्षांनी, 8-10 वर्षांनी. समाज जात पात धरून ठेवणंही महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येकाचे आचार विचार, कुळाचार, कुळदेवी, कुळदेवता ह्या वेगवेगळ्या आहेत. स्त्री ज्या वेळेला येते पुरुषाच्या घरी, त्यावेळेला तिने तिचे जे माहेरचे देव आहे, देवी देवता आहेत, त्याच्याविषयी विचारच करायला नको काही. कारण इकडेच कुळाचारात ती आलेली असते, समाविष्ट झाले असते आणि इथेच तिचं मरण असते, मृत्यू असतो. माहेरचे कुळदेवी देवता त्याज्य करून ती इकडे प्रवेश करते. मग तिथे एखाद्या महाराजांचं असेल काही, ते पण नको. सगळं सासू सासऱ्यांच्या घरात आल्यावर तिथे नीती नियम पाळणे, तिथे कुळाचार, कुळदेवीचं कुळाचार करणे महत्त्वाचं आहे. परंतु आता मुलं मुली वेगळे असतात, शेकडो मैल दूर आहे, मग ते काही आईवडिलांना विचारतही नाही. ती तिच्या आईवडिलांनाच विचारते सून, आणि मग नको तिथे ते देवतांची पूजा होते आणि मग आपले देवदेवता रुष्ट होतात आणि मग जे घडते ते सावराला कोणी तयार नसते. मग नाव डुबलीच म्हणून समजायचं. कारण सर्वप्रथम आई वडील, सासू सासरे आणि नंतर आपले कुळदेवी, कुळाचार, कुळदेवतांचा नवरात्र ह्या प्रमुख पूजनात केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये काय हवं आहे तर आपली कुळदेवी, कुळदेवता आणि तुमचा मुख्य सण असेल ते. काहींमध्ये नवरात्र असते तर दसऱ्याची देवी पाहिजे, महालक्ष्मी असतील तर महालक्ष्मी, गणपती हवाच, लक्ष्मी ही नारायणासह हवी, महादेव, नाग, नंदीसुद्धा असावा. काही महाराज नाही म्हणतात, मला आश्चर्य वाटते. काही महाराज म्हणतात की तुमच्या आईवडिलाचे फोटो लावूच नका. मग आता त्या महाराजांचा लावू काय? मला महाराजांनी जन्म दिला आहे, मला मोठं केलं आहे, आर्थिक मदत केली आहे, मी माझ्या आईवडिलांचाच फोटो लावेल, जिवंतपणी पण लावेल, निधन झाल्यावरही लावेल. तेच महत्त्वाचं आहे, बाकीचं काही नाही. राजवाड्यात गेला आपण तर 10-10, 20-20 पिढ्याचे त्यांचे राजपुत्र सिंहासन वगैरे आहेच की नाही, का फेकून दिले त्यांनी? इथे तर निधन झालं की लगेच ते वस्तू फेकण्याची घाई. का फेकायच्या वस्तू? फेकायचं असेल तर त्यांच्या पोटी आलेले, जन्मास आलेले जे माणसं आहेत ती अगोदर फेका. निधन झालेले, स्वर्गस्थ झालेले, त्यांची आठवण जपून ठेवण्यासाठी फोटो हवे. त्यांचा चष्मा ठेवा, त्यांची काठी ठेवा, त्यांचे सदरा शट्टी ठेवा, चरण पादुका पादत्राने ठेवा, नमस्कार करा. त्यांच्याहून श्रेष्ठ कोण नाही. गणपतीने सांगितलं माझे आईवडील श्रेष्ठ, पुंडलिकाने सांगितलं माझे आईवडील श्रेष्ठ. त्यांचं तुम्ही का नाही ऐकत? इतरांचं भाड बडबुडे ऐकत बसतात. प्रथम घर, घराणे, कुटुंब, समाज हे बघायला पाहिजे आणि याच्यातून निर्माण होणारा देश, तरच तो देश भक्कम होईल, नाही तर नाही. भिंत ही अखंड राहत नाही, त्या विटा विटा जोडून भिंत होते. तेच जातीपातीच्या भिंती आहे, घराणे आहे, हे लक्षात ठेवा. शेंडीचं महात्मा आपण तुम्हाला हा शेवटचाच भाग आहे. अजूनही आपण निळ्या विषयावर चर्चा करूया.
मार्गदर्शन मी देणारच आहे. ज्यांना माझे विषय आवडत असेल त्यांनी हे व्हिडिओ जास्तीत जास्त प्रसारित करावं. ज्या कोणाला आवडत नसेल त्यांनी ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिलं तरी चालेल. मला राग मुळीच नाही, कारण प्रत्येक गोष्ट माझी ऐकावी असं माझा आग्रह पण नाही. असो, आजच्या कार्याला इथेच विराम देऊया आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया.